पुण्याच्या भोर तालुक्यात नसरापूर गावात संतापजनक घटना घडल्यानंतर गेल्या 1.5 तासापासून पुणे सातारा महामार्ग जो आहे तो ग्रामस्थांनी अडवून धरलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासोबत चर्चा केलेली आहे। स्वतः पुणे ग्रामीणचे एसपी गिल साहेब यांनी या आंदोलकांसोबत चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर खरं तर हे सर्व आंदोलन जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपात या आंदोलकांनी माघार घेतलेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा एकदा ही वाहतूक जी आहे ती सुरळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या संदर्भात आपण पुणेचे एसपी आहेत, पुणे ग्रामीणचे एसपी गिल साहेब त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। एसपी साहेब, तुम्ही आता आंदोलकांची चर्चा केली, काय नक्की चर्चा झाली काय नाही? यामध्ये हे जे आता इथे रस्ता रोको करण्यात आला होता ते खूप दुःखद घटना घडलेली आहे। त्या घटनेमध्ये एक अल्पवयीन मुलीची हत्या झालेली आहे आणि अशा ज्यावेळी काही घटना घडते तर बहुतेक लोकांचे इमोशन जे आहे ते असा बाहेर येत आहे, कारण त्याच्या मनात अशा प्रकारचे भीतीचे प्रश्न निर्माण होत आहे। आणि आम्ही इथे आलो ह्या घटनेचा जो आरोपी आहे त्याला आम्ही ऑलरेडी ताब्यात घेतला आहे, त्याच्यात पुढील तपास चालू आहे। आम्ही त्यांना हीच विनंती केली की आता जर तुम्ही रस्ता असा थांबून बसले गाड्याला, हा नॅशनल हायवे आहे आणि आम्ही सुद्धा त्याच कामात लागलो आहे। त्यापैकी त्यांचं आम्ही ऐकून घेतला, त्यांचे डिमांड्स ऐकून घेतल्या, एकदम प्रोफेशनल पद्धतीने फास्ट ट्रॅकने हा केस जे आहे त्याचा तपास केला जाणार आहे असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी आमचं सहकार्य केलं आहे आणि ते पुढे तपास आणि सुद्धा या आरोपीने 3 वेळा असे प्रकार केले सगळ्यांना त्यामध्ये त्याचं एक जुना रेकॉर्ड जे आहे 1998 आणि 2015चं जे आहे त्याबाबत आम्ही डिटेल आपल्याला देतो। तर संदीप गिल यांच्याशी चर्चा केल्यानंतर या आंदोलकांनी आपलं रस्ता रोको आंदोलन जे आहे ते मागे घेतलेलं आहे आणि ज्याप्रमाणे जे पुणे ग्रामीणचे एसपी आहेत संदीप गिल यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये ही संपूर्ण केस चालू आणि आरोपीला शिक्षा करण्यात येईल अशी प्रतिक्रियासुद्धा आपल्याला पुणे ग्रामीणचे एसपी संदीप गिल यांनी दिलेले पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।